शिलेदार, तुमचं खंजीर तुमच्याकडे नाही हे लक्षात आलं नाही वाटतं तुमच्या. घ्या. हिराला जर मनात आणलं ना तर दिवसाही चांद दाखवते. इथून पुढे मला वाचवायला यायची गरज नाही. सांगा तुमच्या शिलेदारांना. अरे काय बाजी, तू आहेस होय? आणि मग तरी बरं त्या बाबांनी मला आयुष्मान भाऊ म्हणून आशीर्वाद दिला. बाबा कोण? अरे एक बिचारा म्हातारा माणूस संध्याकाळी दर्शनाला आलं आणि आमराईतच झोपी गेल. मी आता त्याच वडक्यात सोडून आलो. तू नीट खातरजमा केलीस का? नाही म्हणजे देवदर्शनालाच आलं होतं ना? अरे काय बाजी, वडक्यात नुसता पाय बी ठेवताय ना त्याला स्वतःचा. अरे असं कुणावर बी संशय घेताय वय. नावाड्यानं त्याला नीट सोडला असेल का नाही हीच काळजी बघ मला. आता तू सांगितलं म्हणल्यावर सोडलं बी असं. बाजी, अरे दादाजी पहाटेच्या वक्ताला येतील ना? नाही तर एकट्या यमुनाबाईसने हळद लागायची बर का. अशी कशी लागल? तुझ्याशिवाय आधीची वाटी पुढे सरकतं वय. आणि हे बघ, दादाजी जरी नाही आलं ना तर तुझा मी घेईन इथलं सांभाळ. आता जातो. उद्याच्या स्वप्नात गस्त चुकवाय नको. आणि हा, कामात है काही नाही झाली पाहिजे. तू काळजी करू नकोस. जीवाची बाजी लावल पण देवळात चिट पाखरू बी फिरकू देणार नाही. चल. बाजीची गस्त कधीच चुकत नाही आणि चुकणार बी नाही. आणि आता चुकलात ते घुंगरांचा आवाज आला म्हणून. अच्छा, म्हणजे शिलेदारांचा जीव घुंगरांच्या आवाजात गुंतलाय म्हणायचं.
कोण आहे? हर हर महादेव. भाईजान आप निकलिए, इसे मैं जहन्नुम में भेजता हूँ. भेकडा कुठे पळतोय? प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरो निबुद्धिमती ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयं आयुकामार्थ सिद्धे अरे देवा, गजाननाच्या गळ्यात चिंतामणी नाही. चोरीला गेला की काय? अरे देवा, धावा, गजाननाच्या गळ्यातील चिंतामणी चोरीला गेला. धावा धावा, कोणीतरी या. अरे कोतवालांना सांगा, कोतवालांना सांगा, गजाननाच्या गळ्यातील चिंतामणी चोरीला गेला. अहो, असे कसे झाले? अहो काय सांगू.
काही बोलला का? नाही, तोंडात दगड भरल्यासारखा गप बसलाय. आमच्या कोतवालीतल्या कोठडीत न्याय कविसाला कसा बोलत आहे तेच बघतो. हं? बाजी, एवढी सक्त गस्त असताना चिंतामणी गेलाच कसा? गस्त बरोबर होती हुजूर, पण घडलंच असं की काय घडले याच्याशी आम्हाला काय देणे घेणे? साक्षात गजाननाच्या गळातील अमूल्य चिंतामणी चोरीला जातोच कसा? हा कसला अपशकुन आहे याची कल्पना येते का? कोतवाली गस्त घालतेत की झोपा काढतायत? झोपाच काढत असता, नाहीतर चोरी घडली की नसती. साक्षात गजाननावर संकट आलं म्हणजे उद्या आपलं काय होणार याची कल्पनाच करवत नाहीये. कशी झाली चोरी त्याचाच तपास करणं हे आमचं काम आहे. आणि रक्षण करण्याचं काम नव्हतं का तुमचं? एक साधी चोरी थांबवता येत नाही तुम्हाला? प्रथम दर्शनी जरी ही चोरी वाटत असली तरी हे प्रकरण खचितच साधं नाही. उमगतय का कोणाला काही? काय वदतायत आपले कोतवाल? उमगलं तर आम्हालाही सांगा. शेवटी काय, पेशवे दरबारात नानासाहेबांना उत्तर आम्हालाच द्यावं लागणार आहे. कोणी सांगेल का आम्हाला काय होतंय? गजाननानं पुण्यावर येऊ घातलेल्या संकटाची पूर्वकल्पना दिली आपल्याला. गादी भरणीचा मुहूर्त ठरवायला शनिवार वाड्यातून मान्यवर मंदिरात येण्याआधीच पहाटेच्या प्रहराला चोरी करून जो इशारा दिलाय तो समजून सगळ्यांनी पावलं उचलायला हवी. अहो, हे सगळं आम्हालाही उमगतंय. फक्त पावलं काय उचलणार ते एवढं सांगा. बिनीवाले सरदार, शत्रूने शंख फुंकलाय हे खरं आहे, पण आमच्या शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावून एका चोराला जेरबंद केलंय. काही झालं तरी शत्रूचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. मग त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर, पण पेशवाईवर आलेलं संकट आम्ही परतवून लावू याची खात्री देतो. गजानना झाल्या अपराधात क्षमा करावी, पण लवकरच आपला चिंतामणी हार आपल्या गळ्यातच आहे. सगळीकडे नाकेबंदी करा. हर एक माणसाची झडती घ्या. दवंडी द्या. ज्या कोणाकडे चिंतामणी हार सापडेल त्याचं भर चौकात सर कलम केलं जाईल.
ऐका हो ऐका, तळ्यातल्या गणपतीचा चिंतामणी हार चोरीला गेलाय हो. ज्या कुणाकडे हार सापडल त्याचा भार चौकात मुंडकं उडवणार हो. जर कोणी संशय दिसल्यास खबर मिळाल्यास कोतवालीस यावं हो.